कॉन्फरन्स रूममध्ये ट्रेनिंग संपतं. सगळे कर्मचारी बाहेर पडू लागतात. राहुल मात्र खुर्चीतच बसून राहतो. त्याची नजर सतत मोबाईलकडे असते. सायली त्याच्या समोर येते. सायली, राहुल, सकाळपासून तू खूप वेगळा वागत आहेस. काहीतरी लपवतोयस ना? राहुल काही क्षण तिच्याकडे पाहतो, पण पुन्हा खोटं बोलतो. राहुल, नाही, फक्त थोडा थकलोय. सायलीला त्याचं उत्तर पटत नाही. सीन, ऑफिसच्या कॅफेटेरियात. राहुल एकटाच बसलेला असतो. तो पुन्हा तो मेसेज उघडतो. संध्याकाळचे 7, बेसमेंट, अलोन. तो मनाशी ठरवतो, सायलीला यात ओढायचं नाही. मी एकटाच जाईन. त्याच वेळी काचेच्या मागून कोणीतरी त्याच्याकडे पाहत असतं. त्याचा चेहरा अजूनही दिसत नाही. सायली वॉशरूमकडे जात असताना तिला कॉरिडॉरमध्ये काळ्या सूटमधला एक अनोळखी माणूस दिसतो. तो पटकन एका बंद दरवाजामागे निघून जातो. सायलीच्या मनात शंका निर्माण होते. सायली मनात, हा माणूस सकाळपासून 3 वेळा दिसलाय. नक्की कोण आहे हा? ती त्याचा पाठलाग करायला लागते. पण दरवाजा उघडल्यावर आत कोणीच नसतं. फक्त टेबलावर एक फाईल पडलेली असते. त्यावर मोठ्या अक्षरात लिहिलेलं असतं, प्रोजेक्ट अल्फा. सायली ती उघडणार. इतक्यात मागून आवाज येतो, मिस सयाली. त्या रूममध्ये प्रवेश करण्याची परवानगी नाही. ती दचकून मागे वळते. सिक्युरिटी गार्ड तिच्यासमोर उभा असतो. संध्याकाळी 7 वाजता ऑफिस जवळजवळ रिकामं झालेलं असतं. भिंतीवरील घड्याळ. संध्याकाळचे 6:58. राहुल हळूहळू बेसमेंटकडे जाणाऱ्या जिन्यावर उतरतो. खाली पूर्ण अंधार. फक्त लाल इमर्जन्सी लाईट्स चमकत असतात. त्याच्या प्रत्येक पावलाचा आवाज घुमत असतो. तो मोबाईलची टॉर्च सुरू करतो. अचानक टक 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 कोणाच्या तरी बुटांचा आवाज त्याच्या मागून येऊ लागतो. राहुल मागे वळतो, पण तिथे कोणीच नसतं. तो पुन्हा पुढे चालायला लागतो. अचानक बेसमेंटमधला मोठा लोखंडी दरवाजा आपोआप बंद होतो. धाड. राहुल आत अडकतो. त्याच वेळी समोरच्या अंधारातून एक काळी आकृती हळूहळू पुढे येऊ लागते. तिच्या हातात एक फाईल असते. त्यावर मोठ्या लाल अक्षरांत लिहिलेलं असतं, फेज 2. ती व्यक्ती शांत आवाजात म्हणते, वेलकम, राहुल. आम्ही तुझीच वाट पाहत होतो. राहुल त्या काळ्या आकृतीकडे रोखून पाहत असतो. राहुल धाडसाने, तू कोण आहेस? आणि सायलीला यात का ओढलं आहेस? ती व्यक्ती काही क्षण शांत राहते. मग हळूहळू हातातली फेज 2 फाईल राहुलच्या दिशेने फेकते. फाईल राहुलच्या पायाजवळ येऊन पडते. व्यक्ती शांत आवाजात, उत्तरं हवी असतील तर ही फाईल उघड. राहुल फाईल उघडतो. पहिल्याच पानावर त्याचा आणि सायलीचा जुना फोटो असतो. तो थक्क होतो. दुसऱ्या पानावर लिहिलेलं असतं, मिशन सब्जेक्ट्स, राहुल देशमुख आणि सयाली पाटील. राहुलच्या कपाळावर घाम येतो. फाईलची पुढची पानं पलटताच त्यात राहुलच्या लहानपणापासूनचे फोटो, शाळा, कॉलेज, पहिली नोकरी आणि अगदी आज ऑफिसमध्ये येईपर्यंतचे फोटो असतात. राहुल मनात, माझ्यावर इतकी वर्ष कोण लक्ष ठेवत होतं? तेवढ्यात ती व्यक्ती पुन्हा बोलते, राहुल, ही फक्त सुरुवात आहे. अचानक हल्ला. अचानक बेसमेंटमधल्या सगळ्या लाईट्स बंद होतात. पूर्ण अंधार. फक्त राहुलच्या मोबाईलची टॉर्च चालू असते. त्याच वेळी धाड. कोणीतरी राहुलला मागून जोरात ढकलतं. फाईल त्याच्या हातातून खाली पडते. राहुल जमिनीवर कोसळतो. तो उठून टॉर्चचा प्रकाश समोर टाकतो, पण ती काळी व्यक्ती गायब झालेली असते. जमिनीवर फक्त एक काळं कार्ड पडलेलं असतं. त्यावर लाल अक्षरांत लिहिलेलं असतं, फेज 3 कमिंग सून. राहुल ते कार्ड हातात घेतो आणि तेवढ्यात बेसमेंटच्या दुसऱ्या टोकातून एका मुलीच्या किंचाळण्याचा आवाज येतो, राहुल, वाचव मला. तो आवाज ऐकताच राहुलच्या चेहऱ्याचा रंग उडतो. तो आवाज सायलीचाच असतो.